प्राध्यापक कारवर यांचं संशोधन भुईमुगावर विसावलं नाही. त्यांचं लक्ष आता रताळ्यावर केंद्रित झालं होतं. शेंगदाण्यापासून खूप फायदा झाला तसाच रताळ्यापासूनही होईल. प्राध्यापक कारवर आपल्याला चुकीच्या मार्गाने नेणार नाहीत अशी खात्री झाल्याने दक्षिणेचा शेतकरी रताळ्याची लागवड करायला मोठ्या उत्साहानं तयार झाला. रताळ्याचं पीक प्रचंड आलं, पण नेहमीचीच रड. माल उठत नव्हता. खळ्यात गोदामात रताळी पडून होती. धास्तावलेल्या शेतकऱ्यांच्या आक्रोशाला सुरुवात झाली. यावेळी प्राध्यापक कारवर सावध होते. गोदामात खळ्यात पडून राहणाऱ्या रताळ्यांची व्यवस्था करण्याच्या कामी ते जुंपले होते. नेहमीप्रमाणे त्यांनी स्वतःला प्रयोगशाळेत कोंडून घेतलं होतं. प्रयोग मालिकेला सुरुवात झाली होती. त्यांनी रताळ्यापासून काय काय बनवावं, सुमारे 1,400 उपयुक्त वस्तू, बापरे, पीठ, स्टार्च, खाद्यपदार्थ, कापड व रेशीम, यासाठी रंग, व्हिनेगर, शाई, कृत्रिम रबर इत्यादी इत्यादी. तिथे जो काय बोर्ड कोण लावला होता ना, त्याचे इथे त्यांनी फोटोग्राफ वगैरे दिलेला आहे. कारवरच्या नावाने जे काय लावलं होतं ते तिथे. 1917 सालच्या पहिल्या महायुद्धाच्या काळात अमेरिकन सैन्याला गव्हाचा साठा अपुरा पडू लागला. टस्किगी शाळेच्या प्रयोगशाळेत रताळ्यांपासून बनत असलेल्या पावांची कुणकुण अमेरिकन लष्कर प्रमुखांना लागली होतीच. त्यांनी प्राध्यापक कारवरना वॉशिंग्टनमध्ये बोलवून घेतलं. प्राध्यापक कारवर वॉशिंग्टनला गेले. लष्कर प्रमुखांना त्यांनी रताळ्याचे गुणधर्म, त्याची उपयुक्तता, त्यापासून बनणारी पाव बिस्किट, पीठ स्वरूपात करता येणारी साठवण इत्यादी विषयी सप्रयोग मार्गदर्शन केलं. त्यांनी सांगितलं, मी तयार केलेले पदार्थ हे केवळ पर्यायी म्हणून नाहीत, ते सर्व गुणसंपन्न आहेत. आहारातील कमतरता दूर करण्यास ते समर्थ आहेत. विशेष म्हणजे निर्जलीकरण केलेल्या 100 पौंड रताळ्यांचं पीठ एका छोट्या डब्यात भरता येण्याजोगं व दीर्घकाळ टिकणारं होतं. अमेरिकन सरकारला ते पटल्याने त्याने युद्ध थांबताच निर्जलीकरणाचा प्रकल्प उभारण्याची योजना आखली. अमेरिकन सैन्याची उपासमार प्राध्यापक कारवर या निग्रो कृषी तज्ञाच्या संशोधकाच्या प्रयोगशीलतेमुळे टळली होती. अन्न तुटवड्यांचं संकट कायमचं टळलं होतं. दुर्दैवाची गोष्ट एकच होती, आपल्या या अद्वितीय सहकार्यांचं कर्तृत्व पाहायला, त्याची पाठ थोपटायला डॉक्टर वॉशिंग्टन हे हयात नव्हते. त्यांचा मृत्यू 1915 मध्ये झाला आणि ही 1917ची गोष्ट आहे. परंतु आपल्या मृत्यूपूर्वी त्यांनी एक गोष्ट फार सुजाणपणे केली होती, ती म्हणजे प्राध्यापक कारवरना आपल्या संशोधनासाठी भरपूर वेळ देता यावा म्हणून त्यांना अध्यापन कार्यातून मोकळीक देण्यात आली होती. डॉक्टर वॉशिंग्टनना नेहमी वाटे की माणसाच्या कर्तृत्वाला बंधन असू नये. बंधनात कर्तृत्व खुरटतं. शाळेच्या इतर जबाबदाऱ्या पार पाडताना डॉक्टर कारवर यांच्या कर्तृत्वावर मर्यादा पडतात. हे लक्षात येताच त्यांनी डॉक्टर कारवर यांना सर्व जबाबदाऱ्यातून मुक्त केलं. त्यांनी स्वतंत्र कृषी विभागाची स्थापना करून तेथील संशोधन केंद्र प्रमुख म्हणून प्राध्यापक कारवर यांची नेमणूक केली. आपल्या या नव्या नेमणुकीची सुवार्ता कारवरनी आपल्या गुरूंना श्री विल्सन यांना पत्र पाठवून कळवली. 1910 सालची ही घटना गुरूंचं लगेच उत्तर आलं. ज्या शास्त्राचा व्यवहारात उपयोग नाही ते शास्त्र मृत आहे. प्रयोगशाळेत ज्या शास्त्रावर संशोधन करता त्याचा समाजाला उपयोग होऊ द्या. तू चित्रकलेचा अभ्यास अर्धवट सोडून कृषी विद्येच्या मागे का लागलास? या माझ्या प्रश्नावर ते जे संस्मरणीय उत्तर तू दिलंस त्याला तोड नाही. माझ्या बांधवांना कृषी विद्याच उपयोगी पडेल एका विद्यार्थ्याच्या तोंडचं हे उत्तर मी कसं विसरेन? तुला तुझ्या बांधवांची बहुमोल सेवा करण्याची संधी मिळाली आहे. तू निश्चितच तुझ्या बांधवांची सेवा करशील. तुझ्या कोणत्याही पराक्रमाचं मला आता आश्चर्य वाटणार नाही, कारण तुझी मूलगामी चिकित्सक वृत्ती मला पूर्णपणे माहीत आहे. तुझी जिज्ञासा तुला कधीच स्वस्थ बसू देणार नाही. तुझ्या उच्च आणि सात्विक प्रेरणा शक्तींची मला जाणीव आहे. आता हे केमजिस्ट प्रकरण इथे संपलं. आता पुढचं आहे, पोरा तू आम्हाला धन्य केलंस. 1908 सालच्या जुलै महिन्यात प्राध्यापक कारवर मिझुरीच्या दौऱ्यावर जाऊन आले. कितीतरी वर्षानंतर ते आपल्या डायमंड ग्रोव्हला भेट देणार होते. आपल्या एकुलत्या एक भावाच्या जिम दादाच्या कबरीपाशी त्यांनी एक घटका घालवली. त्यावेळी त्यांच्या हृदयात काय घालमेल झाली असेल
ती त्यांची त्यांनाच ठाऊक. मरिया आत्याच्या घरी एक रात्र घालवली. खूप शिक आणि बांधवांच्या उपयोगी पड म्हणून जॉर्जला घातलेली आण जॉर्जनं किती प्राणपणाने पाळली याचा तिला कोण आनंद झाला. मग जॉर्ज कार्वर डायमंड ग्रोव्हला गेले. मोझेस बाबा आता 96 वर्षाचे झाले होते, वृद्ध आणि विकलांग. सुजनबाई स्वर्गवासी झाल्या होत्या. जॉर्जच्या पुनरागमनामुळे मोझेस बाबांचं हृदय उचंबळून आलं होतं. त्यांना राहून राहून सुजनबाईंची आठवण येत होती. ती आज हवी होती. तीच याची आई नव्हती का झाली? तिच्यामुळेच तर हे पोर. शिवळ्याच्या गोष्टीत रात्र गेली. सकाळी जॉर्ज मोझेस बाबांचा निरोप घेऊ लागला. मोझेस बाबा उदास झाले, मन कातर झालं. 30-35 वर्षापूर्वी ज्ञानाच्या शोधात गेलेला हडकुळा काळा बेंद्रा जॉर्ज आज एक जगत विख्यात शास्त्रज्ञ बनून त्यांच्या समोर उभा होता. उंचापुरा शरीराने आणि ज्ञानानेही. जॉर्जला ते आपल्या विझत चाललेल्या दृष्टीत साठवून घेत म्हणाले, तुला जिथं जायचं होतं तिथे तू पोहोचलास पोरा. तुझं आढळपद तू मिळवलंस. मला अभिमान वाटतो तुझा. सुजनलाही आज धन्यता वाटली असती. पोरा, तू आम्हाला धन्य केलंस. ही त्यांची अखेरची भेट. आता लगेच परत पुढचं प्रकरण आहे, मी न माझा. 1916 साली लंडनच्या रॉयल सोसायटी ऑफ आर्ट्स या संस्थेने प्राध्यापक कार्वरना आपलं सभासदत्व बहाल केलं. सर हेनरी जॉन्सन या सुप्रसिद्ध ब्रिटिश कादंबरीकाराने आपल्या आत्मचरित्रात दी निग्रो इन दी न्यू वर्ल्ड या पुस्तकात प्राध्यापक कार्वर विषयी गौरवपूर्ण शब्दात माहिती दिली आहे. त्यामुळे ते ब्रिटिश जनतेला ज्ञात झाले व वरील सभासदत्व दिलं गेलं असावं. 1921 साली त्यांना काँग्रेशनल वेज अँड ग्रीन्स कमिटी पुढे युनायटेड पीनट मोर्स असोसिएशन तर्फे शेंगदाण्यावर जकात कर बसवण्याचा ठराव मांडण्यासाठी जावं लागलं. शेंगदाणा पिकवणाऱ्या शेतकऱ्यांनी 1919 मध्ये युनायटेड पीनट ग्रोवर्स असोसिएशन ही संघटना स्थापन केली. चीन, जपान इत्यादी पूर्वेकडील देशातून येणारा शेंगदाणा तेथील स्वस्त मजुरीमुळे अमेरिकन शेंगदाण्याच्या मानाने स्वस्त पडे. खेरीज त्याच्यावर आयात करही माफक होता. त्याचा परिणाम अमेरिकेतील शेंगदाणा पडून राहण्यावर झाला. त्याला बाजारपेठ मिळेना. या समस्येला तोंड देण्यासाठी शेंगदाण्यांचं औद्योगिकदृष्ट्या महत्व सरकारला पटवून देणं भाग होतं. त्यासाठी उभ्या अमेरिकेत प्राध्यापक कार्वर खेरीज अधिक योग्यतेचा दुसरा कोण असणार? तरीही एक जॉर्जियन गोरा शेतकरी म्हणालाच, आपण व्यापार कसा करावा हे जर त्याला एखाद्या निगरकडून शिकणार असू तर आपण साफ बुडालो असं म्हणायला काही हरकत नाही. 1920 साली या संबंधींची बैठक मॉन्टगोमरी येथे होणार होती. म्हणून वरील संघटनेचे प्राध्यापक कार्वरांना पाचारण केलं होतं. आपल्या लाडक्या शेंगदाण्याची जाहिरात करण्याची संधी प्राध्यापक कार्वर सोडले तरच नवल. शेंगदाण्यांपासून बनवलेल्या निरनिराळ्या उत्पादनांचे नमुने 2 भल्या मोठ्या खोक्यात भरून प्राध्यापक कार्वर 13 सप्टेंबर 1920 रोजी मॉन्टगोमरीच्या सिटी हॉलमध्ये भर दुपारी पोहोचले. प्राध्यापक कार्वरांचे दोन्ही खांदे भरून आले होते. दोन्ही हातात 2 अवजड खोकी नमुन्याच्या बाटल्यांनी आणि पदार्थांनी खच्चून भरलेली. अंगावरचा कोट पाठीवर घामाने थपथपलेला. टळटळीत दुपार. सिटी हॉलमध्ये पोहोचायला त्यांना उशीर झाल्याने त्यांची वाट पाहून पीनट असोसिएशनचे सभासद दुपारच्या जेवणासाठी सिटी हॉल सोडून एका हॉटेलात गेले होते. डॉक्टर कार्वर भर उन्हात तडक त्या हॉटेलच्या दाराशी पोहोचले. दरवानाने त्यांना अडवलं. काळ्यांना या हॉटेलात मज्जाव आहे. प्राध्यापक कार्वरने हातातली खोकी खाली ठेवली. घामाने थपथपलेले आणि थकव्याने भुकेने थरथरणारे खाली उलटलेले प्राध्यापक कार्वर कसे बसे उभे राहिले. या दरवाजानाशी काय हुज्जत घालणार? ते म्हणाले, माझं नाव कार्वर. मला युनायटेड पीनट असोसिएशनच्या बैठकीसाठी बोलवण्यात आलं आहे. त्या लोकांना मी इथे आल्याचं कळवाल तर बरं. दारवाणाने आत निरोप धाडला. मग त्यांना मागच्या दाराने आत नेण्यात आलं. एका मोठ्या दालनाच्या बाहेर उभं करून सांगण्यात आलं, शेंगदाणेवाले शेतकरी आत्ताच जेवायला बसले. तुम्हाला थोडा वेळ थांबावं लागेल. काही वर्षानंतर या प्रसंगाची आठवण सांगताना प्राध्यापक कार्वर म्हणाले,
या उपेक्षेला, अवमानाला उत्तर म्हणून सामान उचलून चालू लागणं मला कठीण नव्हतं. मीही माणूस आहे. माणसाच्या मानापमानाच्या भावना मलाही आहेत. तिथून तडक निघावं अशी प्रबळ उर्मी क्षणभर माझा ताबा घेऊन गेली. पण मी विचार केला, माझ्या वैयक्तिक भावनेच्या कौतुकासाठी किंवा उद्योगपती व्यापारी यांच्या संपत्तीची वृद्धी करण्यासाठी मी इथे आलेलो नाही. मी आलो आहे त्या गरीब शेतकऱ्यांसाठी, ज्यांनी माझ्या शब्दांवर विसंबून भुईमुग पेरला त्यांच्यासाठी. या संघटनेच्या ठरावाचा फायदा त्या गरीब शेतकऱ्यांना मिळणार होता म्हणून. तर या बैठकीपुढे हजर व्हायला त्यांना दुपारचे 2 वाजले. सर्व सभासद थंड आणि अलिप्त वाटत होते. पण झाल्या प्रकाराचा कोणताही परिणाम आपल्या वागण्यात न दाखवता प्राध्यापक कारभारांनी आपली खोकी उघडली. लाडक्या भुईमुगापासून तयार केलेल्या वस्तूंचं एक छोटंसं प्रदर्शन एका टेबलावर त्यांनी मांडलं. मांडता मांडता शेंगदाण्याच्या उपयुक्ततेचे दाखले देणं चालू होतच. शेंगदाण्यांपासून बनलेले ते विविध पदार्थ, विविध वस्तू पाहून सर्व सभासद अवाक झाले. डॉक्टर कारभारनी त्यांना सर्व पदार्थ तपशीलवार समजावून दिले. गाईच्या 100 पाऊंड दुधापासून 10 पाऊंड चीज मिळतं, पण शेंगदाण्यांच्या तेवढ्याच दुधापासून 20 पाऊंड चीज मिळतं. तसंच शेंगदाण्यात जीवनसत्व ब असून पेलाग्रा रोगावर ते गुणकारी आहे. ही व अशी विधानं ऐकून सारी सभा स्तब्ध झाली. समोर मांडलेलं प्रदर्शन साक्षीला असतानाही सभासदांचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. ते प्रदर्शन पाहण्यासाठी सगळ्यांनी गर्दी केली. शेवटी सभेचं सूत्र आपल्या हाती घेत अलेबामाचे श्री स्टिगाल म्हणाले, आता प्राध्यापक कारवर यांनी शेंगदाण्यासंबंधी जे काही सांगितलं आणि प्रत्यक्ष दाखवलं त्यावर मी काही वक्तव्य करावं असं काहीच शिल्लक नाही. मीच काय, पण त्यांचं आत्ताचं भाषण ऐकलेला कोणीही सभासद त्यांच्यासमोर उभा राहून असा दावा करू शकत नाही की देशात अशी एक औद्योगिक यंत्रणा आहे की जिच्याद्वारे मानवी आयुष्याच्या गरजा पुरवल्या जातात. येत्या अमेरिकन काँग्रेसमध्ये याविषयीचा ठराव मी मांडणार आहे आणि त्यावेळी या ठरावाला पुष्टी देणारी खुलासेवार माहिती देण्यासाठी प्राध्यापक कारवर माझ्याबरोबर असतील ही खात्री बाळगा. श्री स्टिगाल यांच्या भाषणांचं स्वागत टाळ्यांच्या गजरात झालं. भुईमुगाच्या आयातीवर जादा जकात कर लादला गेला पाहिजे यावर एकमत झालं. याच संघटनेतर्फे वेज अँड मीन्स कमिटी पुढे उभं राहण्यासाठी त्यांना तारांवर तारा पाठवून बोलवण्यात आलं. 20 जानेवारी 1921 रोजी त्यांना वॉशिंग्टन इथे हजर व्हायचं होतं. टस्केगी निग्रो शाळेमध्ये या तारांनी वातावरण कसं भारून टाकलं. सारे जण त्यांचं अभिनंदन करायला धावत होते. टॅरिफ बिलावर बोलायला प्राध्यापक कारवर वॉशिंग्टनला जाणार, शाळेच्या दृष्टीनं केवढ्या अभिमानाची घटना ही. मात्र सारे जण एका बाबतीत चिंतित झाले होते, डॉक्टर कारवरांचा पोशाख. 28 वर्षापूर्वी वर्गबंधूंनी जबरदस्तीने त्यांच्या अंगावर चढवलेला सूट ते आजही वापरत होते. त्या पोशाखावरून सगळे त्यांना छेडत होते. आता तरी नवा पोशाख शिवा म्हणून आग्रह करत होते. पण शेवटी ते साऱ्यांना म्हणाले, हे पहा, जर लोकांना माझा नवीन पोशाख पाहायची इच्छा असेल तर तो मी एका खोक्यात घालून पाठवून देतो, आणि जर त्यांना मीच हवा असेल तर आहे त्या पोशाखात त्यांनी मला स्वीकारलं पाहिजे. वेज अँड मीन्स कमिटीच्या सदस्यांना पीनट असोसिएशनच्या ठरावाची कुणकुण लागली होती. त्यांच्या मते हे माकडांचं खाणं, शेंगदाणा म्हणजे जकातीच्या संदर्भात एक मोठा विनोदच होता. त्या विनोदावर भाष्य करण्यासाठी कमिटीने फक्त 10 मिनिटांचा अवधी दिला होता. प्राध्यापक कारवर यांनी आपल्या अल्पमोली आणि बहुगुणी शेंगदाण्यांबद्दल 10 मिनिटात अशा काही खुमासदार भाषेत माहिती दिली की समस्त कमिटीची उत्सुकता चाळवली गेली. शेंगदाण्याबद्दलच्या अद्भुत माहितीने सारी सभा तटस्थ झाली. आपली 10 मिनिटं संपताच प्राध्यापक कारवर आपल्या जागेवर परतू लागले तेव्हा अध्यक्षांसकट साऱ्या सभेने त्यांना विनंती केली की अधिक विस्तृत विवेचन करावं. आता इथेच त्यांनी